महाराष्ट्र के बारामती तालुके से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। जोरदार बारिश के चलते कई इलाकों में बाढ़ जैसे हालत बन गए हैं। खासकर पिंपली लिमटेक गांव में स्थिति बेहद ही गंभीर बनी हुई है। बारामती तालुके के पिंपली लिमटेक गांव से गुजरने वाला नीरा डावा कालवा भारी बारिश के चलते अचानक टूट गया। इसके बाद पानी गाँव में इतने तेजी से घुसा कि देखते ही देखते दर्जनों घर जलमग्न हो गए। गाँव वालों के अनुसार रात भर लोग सो नहीं सके क्योंकि उनके घरों में पानी भर गया था। बच्चों से लेकर बुजुर्गों तक हर कोई भय और असुरक्षा के साय में रात गुजारने को मजबूर हुआ। माझं विजय किसनराव काटे, राहणार काटे वस्ती। आमच्या बघा घरातून सगळं पाणी चालू आहे, सगळं आमचं वाहून गेलेलं आहे। काहीच घरोपयोगी वस्तू काय राहिले नाही घरामध्ये। फ्रीज, टीव्ही, गॅस सिलेंडर, कपड्या लत्ता सगळं गेलेलं आहे, काही सुद्धा राहिलं नाहीये। आता स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आम्हाला काही राहिलेलं नाही। आता राहिलोच नाही, झोपलोच नाही, रात्रभर हाय असं बसून राहिलोय आम्ही। अख्खी 50 माणसाची फॅमिली आमची सगळी झोपून बसून राहिलो, जेवलोच नाही रात्रभर। अजून बी कुणी आलं नाही। काय आमचं झालेलं आहे ते बघून नुकसान भरपाई सगळ्यांची द्यावी एवढीच आहे मागणी, काय नाही। दादा आलते तेवढे सकाळी 6:30ला येऊन गेले। राजेंद्र काटे काय दोनच्या सुमारात कॅनल फुटला तो, काय पाणी एकदम आल्यामुळं सगळ्या ह्याच्यात गोट्यात ह्याच्यात पाणी गेलं। गोट्यातनं सरपण वाहून सगळं इकडे आलं। आमचा चोप लागला तर सरपणाचा गाड्यांना लायला पाणी घरात शिरलं। सगळ्या अधिकार कुणी आला नाही, काय नाही, इकडं कुणी डोकावलं सुद्धा नाही अजून बघायला। रात्री आम्ही सगळ्यांनी एकाच जागा मुक्काम केला, झोपलोच नाही कसलं रस्ता, काय रस्त्यावर जागा आहे आम्ही। काय नाही जेवण नाही, अजून काय नाही, कोणाचीच राहण्याची सोय केली नाही, प्रश्न आला बी नाही, बघायचं आले नाही, अजून कोणी झालं नाही, काय नाही अजून तर काय आमच्या पहिले काय झालं नाही। आमची आता काय आमची मागणी हाच आमचं झालेलं तेवढंच द्या भरपाई। अचानक आमच्या दारामध्ये पाणी आलं, आम्ही हे बसले होते पायरीवर बाहेर, ते म्हणले अचानक पाणी कुठनं आलं। मग आमची धावपळ चालू झाली। आम्ही तिकडं बघतोय तर आमच्या सगळे गिरणी सगळ्या वाहू लागलेल्या, पिठाची गिरणी सगळी होतं, धान्य होतं आमचं सगळं, धान्य गिन्नी आमचं सगळं वाहून गेले। गॅसचे सिलेंडर, टाक्या, गॅस सगळं म्हणजे सगळं गेले, काहीच राहिलं नाही आमच्या इथं नाही। आम्ही हाय असं बसून राहिलो, रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच, कुठंच आम्ही जेवण नाही, काय नाही हाय असं बसून आम्ही इथं होतो। काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना, त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला। आमचं सगळं धान्य बिन्य सगळं आम्हाला आता खायला काय नाही, आम्ही एवढं हे केलंय सगळं, म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं। घरामध्ये पाणी शिरून सगळं भिजून गेले, काहीच राहिलं नाही। सिलेंडर ही सगळे गॅसच्या टाक्या बिक्या सगळं गेले, काहीच राहिलं नाही।